तुमच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात गळती आहे. कालही मुंबईतल्या एका मी महिला जर तरच नाही, मी हे फार अगदी सायंटिफिक त्याचं चिकित्सा करून सांगते. बर बर. सद्यस्थितीमध्ये तुमच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात गळती चालू झाली. कालही पटेल नावाच्या ज्या महिला उपनेत्या आहेत तुमच्या पक्षाच्या, त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. नाही, त्यांनी उद्धव एक सेकंड लेट मी करेक्ट यू. त्यांनी उद्धव साहेबांवरती अजिबात टीका केली नाही. त्यांच्याशी मी आत्ता इकडे येताना गाडीतही बोलत होते की राजोलताई, तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही माझ्याशी एकदा बोलायला पाहिजे. त्यांचा आणि स्थानिक आमदारांचा काहीतरी प्रॉब्लेम होता, हरून खान यांचा त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होता, आणि त्या प्रॉब्लेम मधून म्हणजे त्या अक्षरशः फार भावूक झाल्या होत्या आत्ताही की ताई, मला असं वाटत नव्हतं की मी कधी असा गद्दारीचा डाग लावून घेईल. तो मीच म्हटलं, अहो राहू दे, आता बोलू नका, वयस्क आहात तुम्ही, तुम्हाला त्रास होऊ नये. परंतु काय असतं माहितीये का की जी लोक इकडे जातात तिकडे जातात, हा सगळा फ्लोटिंग मॉब असतो. आणि हा फ्लोटिंग मॉब प्रत्येक पक्षात असतो की जिकडे सत्ता आहे तिकडे आपण गेलं पाहिजे, किंवा जिकडे निवडून येण्याची शक्यता आहे तिकडे आपण गेलं पाहिजे. नगरसेवक गेले याचं काय, असं तुम्ही पुढचा प्रश्न विचाराल तर त्याचं लगेच जोडून उत्तर दिलं पाहिजे. नगरसेवकांचे प्रॉब्लेम असे आहेत की निधीच मिळत नाही. विरोधी पक्षाचा जर नगरसेवक असेल तर त्याला निधीच मिळत नाही. मग त्या नगरसेवकाने सर्व्हाइव्ह कसं करायचं, त्याच्या वॉर्डात काम कसं करायचं. शेवटी प्रत्येकाला पॉलिटिकल सर्व्हाइव्ह व्हायचंय. सगळेच काही संजय राऊत सुषमा अंधारे नसतात की चला सडापट्टी आमचं काय होईल ते होईल, पण आम्ही पक्षासाठी काम करणार आहोत. सो मला असं वाटतंय की ज्याची त्याची राजकीय महत्वाकांक्षा आहे, त्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी जर ते गेले असतील तर कालपर्यंत आमच्यासोबत होते आणि तेव्हा फार चांगले होते, आणि आमच्यापासून गेले म्हणजे आता लगेचच ते वाईट झाले, असं सुद्धा आम्ही काही समजायचं कारण नाही. आजही हडपसर भागातील काही शाखा प्रमुख आणि शिवसैनिक आहेत, ते सुद्धा आता शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार. संध्याकाळी त्यांचा प्रवेश आहे. तुम्ही फक्त लोकप्रतिनिधी म्हणताय, पण बेसिक जे शिवसैनिक आहेत ते सुद्धा नाराज आहेत. कालच्या बैठकीमध्ये सुद्धा काही नाराजी व्यक्त केली. कालच्या बैठकीमध्ये कुणीही नाराजी व्यक्त केली नाही. आपल्याला अत्यंत चुकीची माहिती आहे. आपले सगळे कॅमेरे बाहेर होते आणि उलट आपण एक बातमी सुद्धा चुकीची लावायचा प्रयत्न केला, आणि मी आपल्यापैकी अनेकांशी बोलायचा प्रयत्न केला. बातमी लावताना कुणीतरी सांगितलं की सुषमाताईंना मुकाटेंची खुर्ची काढून दिली. मात्र मुकाटे साहेब हे ऑलरेडी वेगळ्याच ठिकाणी बसले होते, मी वेगळ्याच ठिकाणी बसले होते. माझा आणि त्यांच्या बसलेल्या स्थानाचा अर्थार्थी काहीच संबंध नव्हता. तरीही आपण सगळ्यांनी दिव्य दृष्टीने कसे जाणले कुणास ठाऊक आणि बातम्या लावल्या. त्या मीटिंगच्या तयारीला आले होते, 3च मिनिटात बाहेर पडून ते निघून पण गेले. असं काय घडलं की 3 मिनिटं तर परत जावं लागलं? नाही, ते त्यांना तुम्ही विचारलेलं जास्त चांगलं राहील की ते काय घडलं, किंवा त्यांच्या शेजारी कोणी बसलं का म्हणून त्यांना वाईट वाटलं का, त्याचं उत्तर ते जास्त चांगलं देऊ शकतील. आणि कालच्या मीटिंगमध्ये जी नाराजी व्यक्त केली ती इंदापूर बारामतीच्या लोकांनी नाराजी व्यक्त केली, हे मी आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि दौंड आणि पुरंदरच्या पण लोकांनी नाराजी व्यक्त केली, पण ती नाराजी सुप्रियाताईंबद्दलची नाराजी होती. त्यांचं असं म्हणणं होतं की इलेक्शन कालखंडामध्ये आम्ही सुप्रियाताईंसाठी छातीचा कोट करून काम केलेलं आहे, मात्र आम्हाला वाईट याचं वाटतं की सुप्रियाताईंनी आम्हाला आत्ता जशी ॲप्रिशिएट करायला पाहिजे किंवा आम्हाला ज्या पद्धतीने त्यांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे तसा तो प्रतिसाद आम्हाला मिळत नाही साहेब. त्यामुळे आम्ही थोडेसे नाही म्हटलं तरी हर्ट झालेलो आहोत. ही भूमिका त्यांनी राऊत साहेबांकडे मांडली. राऊत साहेबांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे, मी त्यांना पार्लमेंटमध्ये भेटेल त्यावेळेला मी त्यांना हे सगळं सांगेन, आणि त्यांना सांगेन मी, आणि गरज पडल्यास इंदापूर दौंड बारामतीचे सगळे शिवसैनिक, खासदार सुप्रियाताई आणि राऊत साहेब या सगळ्यांची एकत्रित बैठक सुद्धा लावली जाईल. यावर चर्चा झाली. ती नाराजी त्या संदर्भात. नाही, मला आपण नाराजीची चर्चा भलत्याच ठिकाणी वळवत होतात, म्हणून मी आपल्याला सांगितलं की काय घडलं. पुणे शहरातले जे पदाधिकारी होते जे आमच्या सोबत सुद्धा बोलले, त्यांनी म्हटलं की आमचं वर्तुळ म्हणे संजय राऊत यांनी ऐकून नाही घेतलं किंवा आम्हाला सुद्धा म्हणणं मांडण्याची वेळ त्यांनी दिली नाही, असं स्वतः पुणे शहराचे पदाधिकारी सुद्धा बोलले. पुणे शहराच्या तब्बल 7 पदाधिकाऱ्यांनी स्वतः उभे राहून आपण कसे शहर प्रमुख किंवा जिल्हा प्रमुख पदाच्या योग्यतेचे आहोत या संदर्भात संपूर्ण बैठकीत आपलं म्हणणं मांडलेलं आहे. आणि त्या प्रत्येकाचं एका व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेतलं. नुसतं शहर प्रमुख किंवा जिल्हा प्रमुख पदाचे इच्छुकच नाही, तर महिला आघाडीच्या ज्या पदाधिकारी होत्या त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. इव्हन GBSचे काही रुग्ण सापडत आहेत त्या संदर्भाने युवा सेनेच्या काय कल्पना आहेत, युवा सेनेने आपली भूमिका मांडली, त्यावरही आम्ही आमची भूमिका केली. आणि
आंदोलनं करताना पुण्यातली आंदोलनं, राज्य पातळीची आंदोलनं कोणती आणि महापालिकेच्या प्रश्नांची आंदोलनं कोणती, याच्या बायफर्केशनवर सुद्धा चर्चा झाली. त्यामुळे आपण अगदीच अंदाजे जे काही बाण मारताय त्याला काही अर्थ नाही.